नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वी सारंग अंडरस्कोर आर्ट्सवर. आज आपण चाललेलो आहोत बँड्रा रेक्लेमेशनला आणि हा स्पॉट आहे ना, स्पेशली बँड्राला क्रिसमसच्या टायमाला ओपन होतो आणि ही आहे एंट्रन्स. सगळी पब्लिक एकदम तुफान गर्दी करून चालत होती. आतमध्ये एक एक भारी भारी डेकोरेशन, लाइटिंग अँड ऑल सगळे सेल्फी पॉइंट सगळे लाइटिंग करून ठेवलं होतं. आणि मी तर फर्स्ट टाइम आलो होतो. दीपाली तर खूप वेळा येऊन गेलेली आहे, पण माझ्यासाठी ते फर्स्ट टाइम आहे होतं. आणि जो तो येतो ना, तो लाइटिंग बघून, सेल्फी पॉइंट बघून फोटोज काढायला उभा राहतो. दीपाली पण तशी फोटो काढायला उभी होती. मुलं तर खूप अट्रॅक्टिव्ह बघत होते की आम्हाला कुठे फोटो काढायला सेल्फी पॉइंट भेटतो. लाइटिंग आहे ना, मला असं वाटतं ते LED आहे ना, या लोकांनीच ऑक्युपाय करून ठेवलेली आहे. आणि जे एंट्रन्स आहे आणि प्रत्येक कपल फॅमिली खूप एन्जॉय करत होतं इथे. लाइटिंग मध्ये फोटो काढण्यातच खूप बिझी होते. आणि हा एकदम आहे ना, अरबी समुद्राच्या बाजूला असल्यामुळे थोडी हवा पण चांगली एकदम थंडगार होते. आणि संध्याकाळचा आलो होतो आम्ही, तर तुम्ही बघू शकता आता पुढे लोक प्रत्येक प्रांताची आलेली आहेत. लाइटिंग बघा, हा एक प्राणी आहे, गेस करा आणि मला नाव सांगा. तसं मला पण माहिती आहे. आणि नारळाचं झाड पण सोडलं नाही, गवत पण सोडलं नाही, सगळ्या प्रकारची झाडं होती, कपल्स बसले होते. आणि आपले पोलीस पण खूप चांगले मदत करत होते की कुठे गैरव्यवहार होऊ नये. आणि मुलं खूप एन्जॉय करत होती. हिस्टॉरिकल मुवमेंट होती. दीपाली बघत बघत आली आणि पुढे पुढे गेली. काय माहिती नाही तिच्या डोक्यात काय चाललं होतं. आणि हा बघा, हा एंट्रन्स कसा कॅन्डी टाईप केलेला आहे आणि खूप चांगलं इन्स्पायर होतं. आणि संध्याकाळचं आहे ना, खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. एकदम लहान मुलं एकदम मजा करत होते. खूप भारी वाटलं. फर्स्ट टाइम आलो, नेक्स्ट टाइम पण येईनच. आणि असं डिसेंबरच्या टायमाला आणि हिवाळ्याच्या टायमाला येणं खूप वेगळं वाईब्स होते त्याचे. आणि सॅटर्डे संडे खूप पॅक असतं. तुम्ही इन्स्टा रील्समध्ये तर पाहिलंच असेल. आणि इथे बरेचसे आहेत ना, आता स्टॉल पण आहेत. लाइटिंग वगैरे चांगलं झाडांवर वगैरे केलेलं आहे. दिसायला ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. आता पुढे पुढे जसं आपण गेलो ना, तर स्टॉल्स आहेत खाण्याचे. खाण्याचे स्टॉल्स जसे स्नॅक्स, व्हेज नॉन व्हेज टाईप दोघांचे आहेत. पुढे पुढे आलो की एक ऑर्केस्ट्रा आहे पुढे. आणि स्टॉल्स आहेत ना, जास्त करून फिश, चिकन, चायनीज, पाणीपुरी. स्पेशली पाणीपुरी खूप अट्रॅक्ट होत होती, कारण की लोकांचं स्नॅक्स हे पाणीपुरी, बर्गर आणि सँडविचवर होतं. बिर्याणी होती. हे मला वाटतं स्टॉल्स आत्ताच हल्ली लागायला लागले. गेल्या वर्षी स्टॉल्स नव्हते असं दीपाली बोलते. आणि पुढे आलो ना की आम्हाला थोडं अट्रॅक्शन दिसलं. स्टेज उभा होता. चला आपण पुढे ऐकूया नक्की त्यांच्याकडनं काय सिंगिंग कॉम्पिटिशन किंवा काय आहे का आपल्याला ऐकण्यासाठी. तर मित्रांनो, जसं तुम्ही आता स्टेज वगैरे पाहिलात, तर त्याच्या पुढे आपल्याला स्टेप्स काही दिसत आहेत. ते स्टेप्स लोकांनी बसून ऑक्युपाय केले होते. प्रत्येक झाडाला लाइटिंग केली होती. मला वाटतं प्रत्येक एजची माणसं इथे येतात, थोडा रिलॅक्स होतात, का तर समुद्राच्या बाजूला आहे. आणि संध्याकाळची वेळ होती, मग वाराही एकदम थंडगार होता. पूर्ण मुंबईची पब्लिक इथे येते मॅडम. आणि का येते तर फक्त लाइटिंग बघण्यासाठी. एक रिलॅक्सेशन होतं, एक वाइब्स वेगळे येतात. आणि गेले 5 वर्ष हे रेक्लेमेशन असं दीपाली बोलते की असं लाइटिंग वगैरे केली जाते. ग्रुप्समध्ये चांगले येतात. आता तुम्ही पुढे बघा, थोडं जरा अट्रॅक्टिव्ह दिसतंय. मित्रांनो, ह्याची प्रिपरेशन आहे ना,
ही 15 दिवस हा पूर्ण लाइटिंगचा शो असतो इथे आणि प्रिपरेशन चांगली BMC करते आणि हे 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीपर्यंत हा असतो पूर्ण लाइटिंगचा पूर्ण रेक्लेमेशनचा एरिया. आणि मुंबईसारख्या एरियामध्ये असं रोषणाई बघायला ना खूप लिमिटेड आहे. आणि वेस्टर्न म्हटलं, बँड्रा म्हटलं की क्रिसमस आला, हॅपी न्यू इयर आला, तर तो लोकेशनला आहे ना एकदम परफेक्ट मॅच होतो आणि एकदम भारी वाटतं ते. असं गार्डन पण आहे आणि एक वाइब्स वेगळे येतात, की आपण एक खरंच नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण उभे आहोत. आणि ही रोषणाई बघून असं वाटतं, की जुने जे अंधकार होता, ते रोषणाई आपल्याला घालवते आणि ती 2026 मध्ये आपल्याला चांगले वाइब्स आणेल, ही आपण अपेक्षा करतोय. आणि प्रत्येकजण हेच बघायला येतो. शंकराची मूर्ती आहे समोर, तुम्ही बघू शकता. जे लाइटिंगचे कलर दिसतात ना, ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये एकदम एकदम वेगळे दिसतात. आता आपण चाललोत घरी, परतीचा प्रवास. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आम्ही वाट बघतोय तुमची. असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल वी सारंग_आर्ट्स. बाय. धन्यवाद.